Hello students, this is second video of third chapter of physics, 11th physics. And in today's video, we have to study this part from textbook. This displacement, path length, average velocity, average speed, instantaneous velocity, and this instantaneous speed, and acceleration. In previous video, we have seen introduction of the chapter. Now in today's video, we will see the next part of the chapter, and today's points are: see first rectilinear motion that we have already seen in the last video. Then next part is displacement, path length, velocity, speed, and acceleration. So try to understand these concepts. First of all, what do you mean by rectilinear motion? In last video, we have seen that rectilinear motion is a motion of a particle or object along a straight line. सरळ रेषेवर होणारी मोशन म्हणजे रेक्टिलिनियर मोशन असते. That is also one-dimensional motion because only one axis is required to describe this motion. या मोशनचा स्टडी करण्यासाठी फक्त एका ॲक्सिसची गरज आहे. एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस किंवा झेड ॲक्सिस, तीन ॲक्सिसची गरज नाही, म्हणून याला वन डायमेन्शनल मोशनसुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ ए टॉय कार व्हेन पुश्ड अलॉंग सम डायरेक्शन. खेळण्यातली कार असते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं होतं. दिस इज सपोज अ सरफेस, प्लेन सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस लाईक टॉप ऑफ अ टेबल. इमॅजिन दिस ॲज एक्स ॲक्सिस. यू कॅन इमॅजिन एक्स ॲक्सिस इन एनी डायरेक्शन, युअर चॉईस. फक्त मोशन त्या दिशेला झाली पाहिजे. आता यावरती जर समजा ही कार ह्या एक्स ॲक्सिसच्या दिशेला जात असेल तर ती त्याच ॲक्सिसच्या दिशेला जाते. ती डावीकडं उजवीकडं वळत नाही आणि वर आणि खाली जाण्याचा प्रश्नच नाही. म्हणून ही वन डायमेन्शनल मोशन झाली. त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हणतात. आता समजा ही कार जर अशी इकडे सरळ गेली असती तर तुम्ही त्याला एक्स ॲक्सिस तिकडं समजलं असतं, किंवा अशी तिरपीमध्ये इकडे सरळ रेषेमध्ये ती कार गेली असती तर ती डायरेक्शन एक्स ॲक्सिस आपण इमॅजिन केली असती. आपण एक्स ॲक्सिस कुठंही इमॅजिन करू शकतो. फक्त एका ॲक्सिसची गरज असते. अशी मोशन म्हणजे रेक्टिलिनियर मोशन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त रेक्टिलिनियर मोशनच्या संबंधित काही कन्सेप्ट बघणार आहोत. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, पाथ लेंथ वगैरे. तर एक एक कन्सेप्ट ते आपण बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट of a particle is defined as change of position in given interval. Change in position. Displacement is a change in position. जेव्हा पोझिशन बदलते तेव्हा डिस्प्लेसमेंट होतं. म्हणजे समजा एखादी वस्तू एका जागेवर ठेवलेली आहे, ती त्याची इनिशियल पोझिशन. आता ती वस्तू आपण त्या जागेवरून दुसऱ्या जागेवर नेली तर याचा अर्थ पोझिशन बदलली म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. समजा एखादी बस किंवा एखादं व्हेइकल आता एका वेळेला एका शहरामध्ये आहे. 1 तासानंतर ती बस किंवा ते व्हेइकल दुसऱ्या शहरामध्ये गेलं तर याचा अर्थ पोझिशन बदलली म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर चेंज इन पोझिशन इन गिवन टाईम इंटरवल. दिलेल्या वेळेमध्ये त्या वस्तूची जागा बदलणं म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं. आता आपण या ठिकाणी रेक्टिलिनियर मोशन या ठिकाणी स्टडी करतो आहे, विचारात घेतो आहे. त्यामुळे इथं डिस्प्लेसमेंट विचारात घेताना आपण मोशन ही सरळ रेषेमध्ये होते असं इमॅजिन करणार आहे. सपोज दिस लाईन रिप्रेझेंट्स अ ग्राउंड सरफेस ऑर ए रोड अँड दॅट इज एक्स ॲक्सिस ऑल्सो. त्यालाच आपण एक्स ॲक्सिस समजू. ओ इज ओरिजिन अँड दिस इज ॲन ऑब्जेक्ट केप्ट ॲट सम डिस्टन्स at some position and let that position vector is vector s1. So vector
x1 represents position of this object at some time say t1. t1 इतक्या वेळेला त्या ऑब्जेक्टची पोझिशन x1 या व्हेक्टरनी दाखवलेली आहे. इन अर्लियर चॅप्टर in the chapter mathematical methods we have seen difference between scalars and vectors. Scalars are the physical quantities which can be described by magnitude alone, while vectors are physical quantities which require both magnitude as well as direction. स्केलरमध्ये फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. इथं वेक्टर x1 हा वेक्टर आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. म्हणजे जेव्हा ह्या ऑब्जेक्टची पोझिशन सांगितली जाते x1नी तर त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड म्हणजे हा ऑब्जेक्ट ओपासून किती मीटरवर, 10 मीटर, 15 मीटर, 20 मीटर, 50 मीटर किंवा काही किलोमीटरमध्ये आहे तर ती मॅग्निट्यूड पण सांगितली जाते. ॲट द सेम टाईम इट गिव्ज डायरेक्शन ऑल्सो बिकॉज दिस ऑब्जेक्ट इज इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू दिस ओरिजिन. कारण तो ऑब्जेक्ट एका विशिष्ट दिशेला आहे, तो कुठल्याही दिशेला नाही. मग हा ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनला आहे, ह्या ओरिजिनच्या राईटला की लेफ्टला की वर की खाली की पुढे की मागे, ती डायरेक्शनसुद्धा सांगणं गरजेचं आहे. म्हणून यामध्ये डायरेक्शनसुद्धा आहे. दिस arrowhead gives direction, so it is a vector. Vector x1 gives initial position of this object at time t1. Now suppose this object goes to the new position and that new position vector is vector x2. Here there is a change in position of an object, therefore there is displacement. Displacement is a change in position, therefore in this case displacement will be delta x, which will be वेक्टर x2 मायनस वेक्टर x1. चेंज इन पोझिशन, पोझिशनमध्ये किती बदल झाला आहे तर आपल्याला x2 मायनस x1 करावं लागेल. दॅट इज डेल्टा एक्स, वेक्टर डेल्टा एक्स, दॅट इज डिस्प्लेसमेंट. सो वेक्टर एस, दॅट डिस्प्लेसमेंट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेक्टर एस ऑर बाय डेल्टा एक्स. दोन्हीपैकी कोणतंही एक सिम्बॉल तुम्ही घेऊ शकता. अँड दॅट displacement is a change in position, means vector x2 minus vector x1. For example, if x1 is 20 meter, initial position of this object from this origin is suppose 20 meter and final position is 35 meter, then displacement is dx or s equal to 15 meter. 35 minus 20, that is equal to 15 meter. अँड इट हॅज अ डायरेक्शन, त्याला एक डायरेक्शन आहे. हे फक्त मॅग्निट्यूड झालं की डिस्प्लेसमेंट किती झालं तर 15 मीटर झालं, पण कोणत्या दिशेला झालं तेही सांगावं लागतं. सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. दिस डेल्टा एक्स इज वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दिस 15 मीटर गिव्स मॅग्निट्यूड व्हाईल दिस ॲरो हेड गिव्स डायरेक्शन. म्हणजे त्याला डायरेक्शन पण आहे. 15 मीटर गेला म्हणजे कोणत्या दिशेला गेला. इट्स डायरेक्शन इज अलॉंग द लाईन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ह्या डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन ज्या डायरेक्शनला त्या ऑब्जेक्टची मोशन होते तीच डायरेक्शन असते. म्हणजे ही बॉडी x1 ह्या पोझिशनपासून x2 ह्या पोझिशनपर्यंत राईटला गेलेली आहे. डिस्प्लेसमेंटसुद्धा राईटला आहे. SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो आहे. डिस्प्लेसमेंटचं लेंथचं युनिट मीटर असतं. दिस इज SI युनिट. डायमेन्शन्स ऑफ डिस्प्लेसमेंट आर सेम ॲज दॅट ऑफ लेंथ, दॅट इज L1 M0 T0. वी नो दॅट L रिप्रेझेंट्स लेंथ, M रिप्रेझेंट्स मास, T रिप्रेझेंट्स टाईम. डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी आपल्याला मास मोजायची गरज नसते म्हणून m⁻⁴. टाईम मोजायची गरज नसते म्हणून t⁻�0. परंतु लेंथ मोजावी लागते कारण लेंथचं युनिट मीटर, डिस्प्लेसमेंटचं मीटर. डिस्प्लेसमेंट म्हणजे हे लेंथ या कॅटेगरीमध्येच येतं. फक्त लेंथ म्हटलं की आपण स्केलर म्हणतो, तिथं डायरेक्शन सांगत नाही. म्हणजे लेंथचं युनिट मीटर, डिस्प्लेसमेंटचं मीटर म्हणून L⁻⁴.
डिस्प्लेसमेंट मोजायचं, त्याची मॅग्निट्यूड मोजायची म्हणजे ती लेंथ मोजावी लागते. पाथ लेंथ. आता दुसरा पॉईंट आहे पाथ लेंथ. डिस्प्लेसमेंट आपण पाहिलं, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी होती. पाथ लेंथ म्हणजे काय ते समजावून घेऊ. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड ॲज पाथ लेंथ. ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन म्हणजे जेवढं ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल होईल ते डिस्टन्स म्हणजे पाथ लेंथ. इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड इट्स डायमेन्शन्स आर ऑल्सो दॅट ऑफ लेंथ. पाथ लेंथ म्हणजे लेंथच आहे ती, म्हणजे ज्या मार्गाने एखादी वस्तू जाते ते टोटल लेंथ, जेवढं लेंथ कवर झाली ती टोटल लेंथ म्हणजे पाथ लेंथ. म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा 3 दिवस प्रवास केला, वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरला, तर त्या 3 दिवसामध्ये त्यांनी किती प्रवास केला त्या मार्गाची टोटल लांबी जी होईल त्याला म्हणतात पाथ लेंथ. ती स्केलर क्वांटिटी असते, त्यामध्ये आपण डायरेक्शन सांगत नाही. उदाहरणार्थ आपण एखाद्या वेळेस फिरायला गेलो, 3 दिवस आपण कारनी प्रवास केला, तर आपण काय म्हणतो 3 दिवसात आम्ही 600 किलोमीटर प्रवास केला किंवा 700 किलोमीटर प्रवास केला. तेव्हा त्यामध्ये डायरेक्शन आपण सांगत नसतो, कारण डायरेक्शन एक पर्टिक्युलर नसते. आपण फक्त प्रवासाचा जो मार्ग आहे त्याची टोटल लेंथ सांगत असतो, त्याला म्हणतात पाथ लेंथ. आता ही पाथ लेंथ कन्सेप्ट अजून डिटेलमध्ये आपण समजावून घेऊ. कन्सिडर धिस ॲज अ एक्स ॲक्सिस. आपण सध्या रेक्टिलिनियर मोशन स्टडी करतो आहे, म्हणजे एकाच लाईनला होणारी मोशन, एकाच मार्गावर सरळ रेषेमध्ये होणारी मोशन, त्याचा अभ्यास करतो आहे. तर ह्या मार्गावरती एक्स ॲक्सिसला समजा मोशन होते. दिस इज ओरिजिन. राईटला गेल्यानंतर आपण ते लेंथ प्लसमध्ये घेऊ, ते डिस्टन्स प्लसमध्ये घेऊ, 1 2 3 4 5 6, आणि लेफ्टला आपण मायनसमध्ये घेऊ. आता पहा, समजा सुरुवातीला एक ऑब्जेक्ट ए या पोझिशनला आहे. सो इनिशियल पोझिशन इज 1 मीटर फ्रॉम origin towards right. Position vector, when we say position vector is a vector, it has both magnitude as well as direction. Then this particle goes to the new position, that position is supposed B, and final position is 3 meter from the origin. म्हणजे ए पासून बी पर्यंत गेला आहे. आधी 1 मीटरवर तो ऑब्जेक्ट होता, नंतर 3 मीटरला तो ऑब्जेक्ट गेला. तर टोटल किती डिस्प्लेसमेंट झालं, डिस्प्लेसमेंट आपण पाहिलं अगोदर. तर डिस्प्लेसमेंट किती आणि पाथ लेंथ किती त्याच्यातला आपण फरक समजावून घेऊ. आता ए पासून बी पर्यंत आणि त्यानंतर बी पासून परत तो पार्टिकल पुढे सी पर्यंत गेला आणि तो ब्ल्यू कलरने आपण त्याचं ते डिस्प्लेसमेंट दाखवलं. म्हणजे ए ही पोझिशन 1 मीटरवर आहे, त्यानंतर तो सेकंड पोझिशन बीला गेला. That position is 3 meter towards right from origin, and then particle goes from B to C, and that last position is 5 meter from origin towards right. तेव्हा याच्यामध्ये टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं आणि पाथ लेंथ किती झाली हे आपण बघू आता. इन दिस केस डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी, ए पासून बी पर्यंत किती डिस्प्लेसमेंट झालं तर आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट इज चेंज इन पोझिशन, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन इज 3 मीटर, इनिशियल पोझिशन इज 1 मीटर, 3 minus 1 2 मीटर, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं 2 मीटर. डायरेक्शन इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे तो राईटला गेला ए पासून बीपर्यंत. कारण आपण जेव्हा डिस्प्लेसमेंट म्हणतो तेव्हा मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शनसुद्धा सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट फ्रॉम बी टू सी, बी पासून सीपर्यंत तो गेला. डिस्प्लेसमेंट किती झाला, डिस्प्लेसमेंट इज चेंज इन पोझिशन. फायनल पोझिशन इज सी, दॅट इज 5 मीटर. इनिशियल पोझिशन इज बी, दॅट इज 3 मीटर. 5 minus 3 2 meter. Therefore when particle or that object goes from B to C, displacement is 2 meter. Direction along positive x-axis, particle goes from B to C towards right, that is along positive x-axis. So total displacement from A to C, final position minus initial position. Final position is 4,
final position is 5, initial position is 1, 5 minus 1, that is 4 meter. So this is displacement from A to C 4 मीटर. किंवा पहा A पासून B पर्यंत 2 आणि B पासून C पर्यंत 2, 2 + 2 4. आता सरळ त्याच दिशेला झालेलं असल्यामुळं, एकाच दिशेला दोन्ही डिस्प्लेसमेंट झालेली असल्यामुळं सरळ ॲडिशन केली. हे आपण शिकलो आहे मॅथमॅटिकल मेथड्समध्ये वेक्टर्स कसे ॲड करायचे ते. 4 मीटर म्हणजे तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता. A to C, एक AB डिस्प्लेसमेंट, त्याच्यामध्ये BC डिस्प्लेसमेंट ॲड करायचं 2 + 2 सेम डायरेक्शनला असल्यामुळं. किंवा A पासून C पर्यंत डिस्प्लेसमेंट काढताय, फायनल पोजिशन 5, इनिशियल पोजिशन 1, 5 minus 1, 4 मीटर. डायरेक्शन अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. See, particle goes from A to C, it goes towards right. That means along positive x-axis. That is displacement. Now, what about path length? Path length is also called as a distance, which is a scalar. Total path length is this 2 meter first plus 2 meter. That is total 4 meter. म्हणजे टोटल त्यांनी डिस्टन्स किती कव्हर केलं तर 2 + 2 4 मीटर. आता या ठिकाणी सेम डायरेक्शन असल्यामुळं एकाच लाईनमध्ये एकाच दिशेला डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड 4 मीटर आणि डिस्टन्स म्हणजे पाथ लेंथसुद्धा 4 मीटर आलेलं आहे. म्हणजे सेम मॅग्निट्यूड्स आहे, फक्त डिस्प्लेसमेंटमध्ये आपल्याला डायरेक्शन सांगावी लागते अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस. डिस्टन्समध्ये ती डायरेक्शन सांगायची गरज नसते. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्हींची मॅग्निट्यूड सेम आलेली आहे, परंतु प्रत्येक वेळी असं होत नाही. बऱ्याच वेळेस डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ म्हणजे डिस्टन्सच्या मॅग्निट्यूड वेगवेगळ्या येतात. त्याची आपण काही उदाहरणं बघू. सी दिस सेकंड एक्झाम्पल. ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ. द सेम पाथ मोशन टेक्स प्लेस अलॉंग एक्स ॲक्सिस 0, 1, 2, 3, 4, 5, 6 on right hand side and negative values on left hand side. Suppose initially particle is at point A 1 meter towards right of this origin. Particle goes from A to B and that point is 5 meter away from origin towards right. So initial position is A 1 meter, final position is B 5 meter. So displacement from A to B is towards right as shown by this arrow. Now particle goes from B to C towards left. आता पार्टिकल B कडून C कडे गेलेला आहे. C ही थर्ड पोजिशन आहे आणि हा ब्ल्यू कलरचा वेक्टर BC हे डिस्प्लेसमेंट दाखवतो. आता बघा टोटल डिस्प्लेसमेंट A to C काय झालं आणि टोटल पाथ लेंथ डिस्टन्स A to C काय झालं याच्यामध्ये फरक पडतो. बघा आता डिस्प्लेसमेंट फ्रॉम A to B. डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे काय, फायनल पोजिशन मायनस इनिशियल पोजिशन. फायनल पोजिशन इज 5 मीटर, इनिशियल पोजिशन इज 1 मीटर, 5 minus 1 that is 4 meter. As the displacement is vector, it is necessary to give its direction. Direction is along positive x axis. कारण A पासून B पर्यंत पार्टिकल राईटला जातो म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला जातो. डिस्प्लेसमेंट फ्रॉम B to C. आता पहा फायनल पोजिशन किती आहे, B ही इनिशियल पोजिशन झाली. BC या डिस्प्लेसमेंटमध्ये B ही इनिशियल पोजिशन आहे, C ही फायनल पोजिशन आहे. फायनल पोजिशन 3, इनिशियल पोजिशन 5, 3 minus 5 minus 2 meter. So magnitude of displacement BC is minus 2 meter. Negative means particle goes towards left, means along negative x-axis. So magnitude of displacement BC is 2 meter and direction along negative x-axis. See here, when particle goes from B to C, it goes towards left along negative x-axis direction. So total displacement from A to C. A to C हे डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर C ची फायनल पोजिशन बघा किती आहे 3. A ची फायनल पोजिशन किती आहे 1. 3 minus 1
2 मीटर. आता 2 मीटर कोणत्या डायरेक्शनला, ए पासून सी पर्यंत, तर सी हा राईटला आहे एच्या, म्हणजे याचा अर्थ ए सी डिस्प्लेसमेंट हे राईटला आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू सी इज 2 मीटर अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. नाव सी व्हॉट विल बी डिस्टन्स ऑर पाथ लेंथ. डिस्टन्स फ्रॉम ए टू सी विल बी, आता ए टू सी काढताना ए बी डिस्टन्स बघायचं किती आहे. ए पासून बीपर्यंत किती झालेलं आहे, तर हे 5 - 1 4 झालेलं आहे. आणि बीपासून सीपर्यंत किती झालेलं आहे, तर हे 3 - 5 म्हणजे 2. इथं मायनस प्लस घ्यायचं नाही, तर 4 + 2 6 मीटर झालेलं आहे. म्हणजे डिस्टन्स काढताना, पाथ लेंथ काढताना डायरेक्शन विचारात घ्यायची नाही. जे काय डिस्टन्स कव्हर केलेलं असेल त्यांची सरळ सरळ बेरीज करायची. ए पासून बीपर्यंत 4 मीटर झालं, बीपासून सीपर्यंत 2 मीटर झालं. टोटल डिस्टन्स त्यांनी 4 + 2 6 मीटर कव्हर केलेलं आहे. हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक आहे. हिअर यू कॅन सी डिस्प्लेसमेंट इज 2 मीटर वेन पार्टिकल गोज फ्रॉम ए टू सी, नॉट डायरेक्टली व्हाया बी. म्हणजे ए पासून सीपर्यंत पार्टिकल बी या मार्गावरून जातो, आधी बीला जाऊन तिथं येतो. तर ए सी डिस्प्लेसमेंट काढलं तर 2 मीटर आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पण डिस्टन्स काढलं तर ते 6 मीटर आहे. हा फरक आहे. वी विल सी वन मोर एक्झाम्पल दॅट विल मेक युअर आयडिया क्लिअर. डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ. सेम पाथ. नाव सपोज इनिशियली particle is at position A. So initial position vector is 1 meter towards right. Particle goes from A to B, that is new position. So displacement from A to B is represented by this arrow towards right. Particle then returns back to position A and displacement is towards left. Now we will see what is total displacement in these two paths. म्हणजे दोन डिस्प्लेसमेंट झालेले आहेत, ए बी आणि बी सी. तर ए पासून एपर्यंत डिस्प्लेसमेंट काय असेल आणि डिस्टन्स काय असेल, कारण ए ही इनिशियल पोझिशन झाली आणि तीच नंतर फायनल पोझिशन झालेली आहे. नाव सी हिअर डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी, चेंज इन पोझिशन, फायनल पोझिशन 5 मायनस इनिशियल पोझिशन 1, दॅट इज 4 मीटर, and direction is along positive x axis. You can see this arrow is towards right. Now displacement from B to A. So B is initial position now and A is final position. 1 - 5, that is -4. That means magnitude is 4. Negative sign indicates direction which is towards left. Direction is along negative x axis. So total displacement will be, आता एपर्यंतचं टोटल डिस्प्लेसमेंट. ए ही इनिशियल पोझिशन आणि तीच फायनल पोझिशन. सो फायनल पोझिशन 1 मायनस इनिशियल पोझिशन 1, 1 - 1 0. टोटल डिस्प्लेसमेंट इज 0. जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 असतं तेव्हा डायरेक्शनचा प्रश्नच येत नाही. कारण या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 झालेलं आहे. किंवा हे जे तुम्ही 1 - 1 0 काढलं ते दुसऱ्या प्रकारे तुम्ही असं काढू शकता, ए बी +4, BA -4, this 4 - 4 becomes 0. डिस्प्लेसमेंट काढताना प्लस मायनस विचारात घ्यायचं. परंतु डिस्टन्स काढताना ना टोटल डिस्टन्स फ्रॉम ए टू ए पासून बीपर्यंत गेला 4 मीटर, बी पासून एपर्यंत गेला 4 मीटर, 4 + 4 8 मीटर झालं आहे. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यामध्ये डायरेक्शनची गरज नाही. दिस इज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. Here displacement is 0, distance is 8 meter. In short, when you go from Pune to Mumbai, suppose 150 km, and then returns back to Pune, again 150 km, your displacement will be 0, because your initial position is Pune, final position is Pune, so displacement 0. But when you measure distance, then your total distance will be 150 meter towards from Pune to Mumbai, and again Mumbai to Pune 150. टोटल डिस्टन्स इज 300 मीटर. 150 + 150 म्हणजे हा फरक आहे. तुम्ही पुण्यावरून मुंबईला जाता आणि परत पुण्याला येता तेव्हा डिस्प्लेसमेंट 0, कारण तुमची इनिशियल पोझिशन जी होती तीच फायनल पोझिशन आहे, त्यामुळे 0. परंतु डिस्टन्स काढताना मात्र तुम्ही टोटल पाथ लेंथ किती तुम्ही त्या दिवशी प्रवास केला ते काढायचं. तर पुण्याहून मुंबईला जाताना तुम्ही 150 किलोमीटर गेलात,
परत येताना तुम्ही 150 किलोमीटर, म्हणजे टोटल तुमचा त्या दिवशीचा प्रवास 300 किलोमीटर झालेला आहे. ते झालं पाथ लेंथ किंवा डिस्टन्स. पण डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? चेंज इन पोझिशन. तुम्ही आधी पुण्यात होता, मुंबईला जाऊन परत तुम्ही पुण्यातच आला, याचा अर्थ तुमची पोझिशन सेम आहे, तुमची पोझिशन बदलली नाही. चेंज इन पोझिशन इज 0, देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज 0. सो दिस इज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ. अजून एक उदाहरण आपण समजून घेऊ. सेम पाथ along x-axis. Initially, particle is at position A, 1 meter towards right. Particle goes from A to B. This is new position, 5 meter towards right. And AB is displacement represented by this red arrow. Particle goes from B to C, that is O, initial, that is new position. So first displacement is from A to B and second displacement is from B to O. So what will be total displacement and total distance during this journey? Let us find that. In this case, displacement from A to B. A to B. Final position 5 minus initial position 1. 5 minus 1, 4. Direction along positive x-axis, because this arrow is towards right. Displacement from B to O. So final position, that is 0 minus initial position 5. 0 minus 5 means minus 5 meter. पण मॅग्निट्यूड सांगताना आपण प्लस मायनस न सांगता इथं 5 मीटर म्हणणार. निगेटिव्ह साईन म्हणजे काय? डायरेक्शन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. दिस ब्ल्यू कलर ॲरो इज टूवर्ड्स लेफ्ट. दॅट मीन्स डायरेक्शन इज अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. व्हॉट विल बी टोटल डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ओ? कारण एपासून बीपर्यंतच गेला आणि शेवटी तो ए ओला गेला, म्हणजे एपासून निघून शेवटी तो ओला गेला. तर ए टू ओ हे डिस्प्लेसमेंट काय असेल, तर कसं काढणार? तर ए ओ हे डिस्प्लेसमेंट काढायचं. ओ ही फायनल पोझिशन किती आहे? 0. ए ही इनिशियल पोझिशन किती आहे? 1. 0 मायनस 1 मायनस 1 मीटर. सो डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ओ, तो कोणत्या मार्गाने गेला हे महत्त्वाचं नाही. तो एकडून बीकडे गेला आणि नंतर ओला गेला, पण शेवटी तो ओला गेला, एपासून निघून ओला गेला. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? तर मायनस 1 मीटर झालं. म्हणजे मॅग्निट्यूड किती? 1 मीटर. डायरेक्शन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओ हा पार्टिकल एच्या लेफ्टला आहे, म्हणजे फायनल पोझिशन त्याची जी आहे एच्या लेफ्टला आहे, म्हणजे डायरेक्शन लेफ्टला आहे, म्हणजेच डिस्प्लेसमेंट अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे असा त्याचा अर्थ होतो. आता डिस्टन्स काढताना याच्यामध्ये डायरेक्शन विचारात घेत नाही आपण, प्लस मायनस घेत नाही. तर डिस्टन्स काढताना काय करणार आपण? एपासून बीपर्यंत किती गेला? तर 4 मीटर पहा, फक्त मॅग्निट्यूड. नंतर बीपासून ओपर्यंत किती गेला? तर 5 मीटर, प्लस मायनस घ्यायचं नाही. म्हणजे टोटल त्याची जर्नी, त्याचा प्रवास किती झाला? तर 4 + 5 9 मीटर झालं. देअरफॉर डिस्टन्स और पाथ लेंथ फ्रॉम ए टू इज 4 + 5 = 9 मीटर. हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघू डिस्टन्स आणि पाथ लेंथमधला फरक समजावून घेण्यासाठी. इनिशियल पोझिशन इज ए 1 मीटर टुवर्ड्स राईट. न्यू पोझिशन सेकंड पोझिशन इज बी 5 मीटर टुवर्ड्स राईट. Displacement from A to B is towards right, represented by this red color arrow. Particle then goes from B to C, new position, towards left, represented by this blue color arrow. So initial position is A, final position is C. There are 2 displacements, 2 paths, AB and BC. आता A पासून C पर्यंत म्हणजे ह्या टोटल प्रवासामध्ये डिस्प्लेसमेंट किती आणि डिस्प्लेसमेंट किती ते आपण बघू. डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू बी, फायनल पोझिशन ऑफ बी इज 5 मायनस इनिशियल पोझिशन ऑफ ए इज 1. 5 - 1 4 मीटर. डायरेक्शन अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शन सांगणं गरजेचं आहे, डिस्टन्समध्ये डायरेक्शन नसते. त्यानंतर बी पासून सीपर्यंत, बी टू सी. आता पहा, बी ही इनिशियल पोझिशन झाली आणि सी ही फायनल. डिस्प्लेसमेंट इज अ चेंज इन पोझिशन.
फायनल पोझिशन -2 मायनस इनिशियल पोझिशन 5. बघा इथं नीट समजावून घ्या. आता सी ही फायनल पोझिशन झाली, ती आहे -2. त्याच्यातून मायनस करायचं इनिशियल पोझिशन, ती आहे 5 बी. कारण आपण बीपासून सीपर्यंत डिस्प्लेसमेंट काढतो. -2 - 5 -7 मीटर. म्हणजे बघा बीपासून सीपर्यंत जातो तेव्हा पार्टिकल 7 मीटर जातो, पण मायनस आहे म्हणजे लेफ्टला जातो. हा एरो लेफ्टला आहे. देअरफॉर डायरेक्शन इज अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. मॅग्निट्यूड 7 मीटर, डायरेक्शन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. व्हॉट विल बी टोटल डिस्प्लेसमेंट? टोटल डिस्प्लेसमेंट कसं काढायचं एपासून सीपर्यंत? तर आता ए सी हे डिस्प्लेसमेंट काढताना सी ही फायनल पोझिशन झाली, ए ही इनिशियल पोझिशन झाली. फायनल पोझिशन -2, त्याच्यातून मायनस करायचं इनिशियल पोझिशन 1, -2 - 1 दॅट इज -3 मीटर. निगेटिव्ह आलं आहे. सी हा पार्टिकल ओच्या लेफ्टला आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट सी हा पार्टिकल एच्या लेफ्टला आहे, कारण एपासून सीपर्यंत आपण डिस्प्लेसमेंट काढतो. सी हा पार्टिकल एच्या लेफ्टला आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट लेफ्टला झालेला आहे. डायरेक्शन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे तुम्ही ए सी हे डिस्प्लेसमेंट कसं काढलं तर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. किंवा तुम्ही ए सी हे डिस्प्लेसमेंट काढताय ना, तर ए बी किती आलं बघा 4. नंतर बी सी किती आलं तर इथं आहे -7. दोघांची ॲडिशन करा. 4 - 7 इथं -3. म्हणजे मॅग्निट्यूड आली 3 मीटर आणि डायरेक्शन कुठं आहे अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आता डिस्टन्स काढताना काय करायचं? डिस्टन्स काढताना प्लस मायनस घ्यायचं नाही. एपासून बीपर्यंत किती गेला तर 4 मीटर. बीपासून सीपर्यंत किती गेला तर हे 7 मीटर. मायनस घ्यायचं नाही. 4 + 7 किती झालं 11 मीटर. सो टोटल डिस्टन्स और टोटल पाथ लेंथ इज 11 मीटर. दिस इज अ स्केलर क्वांटिटी. इट पजेस ओनली मॅग्निट्यूड. डायरेक्शन इज नॉट नेसेसरी. स्केलर क्वांटिटी डज नॉट हॅव अ डायरेक्शन. त्यामुळे इथं डायरेक्शन आपण त्याला सांगितलेली नाही. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक असा आहे की एक उदाहरण समजावून घ्या की समजा तुम्ही पुण्यावरून नाशिकला जाता आणि नाशिकवरून मुंबईला गेलात, तर इथंसुद्धा तुम्ही कसं काढणार तर डिस्प्लेसमेंट काढताना सरळ पुणे टू मुंबई अंतर मोजायचं डिस्प्लेसमेंट काढताना. पण डिस्टन्स काढायचं असेल तर पुण्यावरून नाशिकपर्यंत किती प्रवास झाला ते किलोमीटरमध्ये, आणि नाशिकवरून मुंबईपर्यंत ते किलोमीटर, आणि दोघांची बेरीज करायची, ते होईल डिस्टन्स. सो दिस इज डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता मला वाटतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी म्हणजे पहिली फिजिकल क्वांटिटी आपण डिस्प्लेसमेंटबद्दल शिकलो, त्यानंतर डिस्टन्स, and the third quantity is average velocity. What is average velocity? When the velocity is variable, then ratio of its displacement to the time interval in which that displacement takes place is called as average velocity. म्हणजे समजा आपण जेव्हा एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतो कारने, तेव्हा आपण कारचा स्पीड सतत कमी जास्त करतो आणि डायरेक्शन पण बदलत असते. रोड काय एकदम सरळ नसतो, म्हणजे डायरेक्शन बदलत असते. म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, व्हेलॉसिटी व्हेरिएबल आहे. अशी व्हेरिएबल व्हेलॉसिटी जिथं असेल तेव्हा ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची तर रेशो ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही पुण्याहून मुंबईला गेलात तर डिस्प्लेसमेंट किती झालं काढायचं, डिस्टन्स नाही. म्हणजे 150 किलोमीटर अंतर आहे, पण त्या रस्त्यावरती वळणं पण असतात, एकदम सरळ बघायचं किती ते डिस्प्लेसमेंट. टू द टाईम इंटरवल तुम्हाला किती वेळ लागला. आता टाईम इज स्केलर आहे, त्याच्यामध्ये काही वेक्टरचा प्रश्न नाही. तर तुम्हाला किती वेळ लागला म्हणजे डिस्प्लेसमेंट डिस्टन्सपेक्षा कमी असणार निश्चितच. तर डिस्टन्स समजा म्हणजे तुमचा प्रवास 150 किलोमीटर झाला तर ते झालं डिस्टन्स. पण एकदम सरळ जर स्ट्रेट अंतर मोजलं तर 150पेक्षा कमी, समजा ते 130च भरलं किंवा 120 भरलं तर ते डिस्प्लेसमेंट, आणि त्याला किती वेळ तुम्हाला लागला जायला तो वेळ त्याने डिवाइड केलं की मिळतं ॲव्हरेज व्हेलॉसिटी. सो फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज वेक्टर x2 minus vector x1 upon t2 minus t1. Average velocity is displacement upon time. Total displacement. Now displacement is final position minus initial position. Position vectors are vectors, therefore displacement is also vector divided by time. Time is a scalar.
वेक्टर डिवायडेड बाय स्केलर इज वेक्टर, हे आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये शिकलो आहे. त्यामुळं ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. इनिशियल पोझिशन म्हणजे सुरुवातीला तुम्ही कुठं होतात, समजा पुण्यामध्ये होता, फायनल पोझिशन तुम्ही कुठे केला x2 मुंबईत, त्याच्यामधला डिफरन्स त्याला ते डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी लागलेला वेळ याने डिवाइड करायचं आहे. वेअर x1 अँड x2 आर पोझिशन वेक्टर्स ॲट टाईम t1 अँड t2 रिस्पेक्टिव्हली. वेक्टर x1 इज अ पोझिशन वेक्टर ॲट टाईम t1. वेक्टर x2 इज अ पोझिशन वेक्टर ॲट टाईम t2. As a displacement is vector quantity, velocity is also vector quantity. This displacement is vector quantity, vector x2 minus x1. Therefore, velocity is vector quantity. SI unit of velocity is meter per second because this displacement is measured in meter and time in second, SI unit. So, velocity, SI unit of velocity is meter per second and dimensions are L1. कारण यामध्ये लेंथ हे मीटर आहे, मीटर हे लेंथचं युनिट आहे म्हणून L1. यामध्ये मास कुठं येत नाही, या ठिकाणी kg कुठं नाही आहे, मासचं युनिट किलोग्रॅम म्हणून m⁻0 अँड t⁻⁻1 कारण याच्यामध्ये टाईम आहे डिनॉमिनेटरमध्ये, टाईमचं युनिट सेकंड आहे, ते डिनॉमिनेटरमध्ये आलं म्हणून t⁻⁻1. डायमेन्शन्सबद्दल आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो आहे. सो इन दिस वे व्हेलॉसिटी इज average velocity is rate of change of displacement or total displacement divided by total time असं आपण म्हणू शकतो. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची एक उदाहरण आपण समजावून घेऊ. सपोज द पार्टिकल मूव्ज अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ अलॉंग अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. समजा हा एक्स ॲक्सिस आहे आणि त्या दिशेला एक वस्तू जाते. इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल इज x1 फ्रॉम ओरिजिन. इथं ओरिजिन आहे समजा ओ आणि त्याच्यापासून x1 इतक्या अंतरावर पार्टिकल आहे, काय जे असेल 10 मीटर 20 मीटर 30 मीटर काय असेल ती. पार्टिकल देन गोज टूवर्ड्स राईट टू द न्यू पोझिशन वेक्टर x2. देअरफॉर चेंज इन पोझिशन इज डेल्टा x फ्रॉम x1 टू x2. दॅट चेंज इन पोझिशन इज ऑल्सो अ वेक्टर बिकॉज इट हॅज अ डायरेक्शन. देअर फॉर एक्झाम्पल x1 इज 10 किलोमीटर. ॲक्च्युली SI युनिट हे मीटर आहे, पण व्यवहारामध्ये आपण किलोमीटर पण वापरतो. समजा असं आपण गृहीत धरू की या ओपासून x1 इतक्या अंतरावर म्हणजे 10 किलोमीटरवर सुरुवातीला ती वस्तू होती. त्यानंतर ती तिथून पुढे 110 किलोमीटरवर गेली. x2 इज 110 किलोमीटर फ्रॉम दिस ओरिजिन. हे दोन्ही अंतर ओरिजिनपासून मोजले. बघा हा पहिला ॲरो ओरिजिनपासून आहे x1 आणि x2 पण ओरिजिनपासून आहे. तर मग x1 पासून x2 पर्यंत म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं, तर x2 मायनस x1 दॅट इज 100 किलोमीटर. सो मॅग्निट्यूड ऑफ दिस डेल्टा x इज 100 किलोमीटर अँड डायरेक्शन टूवर्ड्स राईट. समजा टाईम किती 2 तास लागले याला. म्हणजे सकाळी 10 वाजता समजा x1 या ठिकाणी ती वस्तू होती आणि 12 वाजता x2 या ठिकाणी गेली, तर किती वेळ लागला 2 तास 2 hours. देन ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं 100 डिवायडेड बाय टाईम किती 2 तास. सो 50 किलोमीटर पर आवर दॅट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ॲज ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज व्हेक्टर इट इज नेसेसरी टू गिव्ह इट्स डायरेक्शन. वेक्टर असल्यामुळं दोन्ही सांगणं गरजेचं आहे, मॅग्निट्यूडसुद्धा आणि डायरेक्शनसुद्धा. इथं स्पीड म्हटलं असतं तर आपण ही डायरेक्शन सांगितली नसती. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. वी कॅन राईट VI इन वेक्टर फॉर्म ॲज 50I किलोमीटर पर आवर. याच्यामध्ये दोन्ही आलं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. 50 इज मॅग्निट्यूड, वेक्टर I इज अ युनिट वेक्टर विच गिव्ज ओनली डायरेक्शन. हा I युनिट वेक्टर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड 1 आहे, त्यामुळे 1नी याला मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडणार नाही, 50 राहणार आहे, पण तो डायरेक्शन देतो. आणि आपल्याला माहिती आहे आपण सेकंड चॅप्टरमध्ये शिकलो आहे मॅथमॅटिकल मेथड्समध्ये रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवण्यासाठी I कॅप हा वेक्टर वापरतात, वाय ॲक्सिसची डायरेक्शन दाखवण्यासाठी J कॅप आणि झेड ॲक्सिसची डायरेक्शन दाखवण्यासाठी K कॅप. तर इथं पार्टिकलची मोशन एक्स ॲक्सिसला होती, हे तो वेक्टर सांगतो I कॅप, आणि किलोमीटर पर आवर हे त्याचं युनिट आहे.
आता समजा हाच पार्टिकल जर वाय ॲक्सिसला गेला असता तर इथं जे कॅप आलं असतं, झेड ॲक्सिसला गेला असता तर के कॅप आलं असतं, आणि आय आणि जेच्या मध्ये गेला असता, आय जे म्हणजे एक्स आणि वायच्या मध्ये एक्स वाय प्लेनमध्ये गेला असता तर प्लस जेचा एक फॅक्टर आला असता, आणि एक्स वाय झेड तिन्ही ॲक्सिसच्या मध्ये गेला असता तर तिन्ही वेक्टर्स आले असते, तिन्ही टर्म्स आले असते आय प्लस जे प्लस केचे. आपण फक्त रेक्टिलिनियर मोशन स्टडी करतो या ठिकाणी. जेव्हा आपण 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल मोशन स्टडी करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी तिन्ही ॲक्सेस विचारात घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढतात. ॲव्हरेज व्हेलॉसिटी मीन्स टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाईम. नाउ व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड? Speed is a scalar quantity. Scalar quantity possesses only magnitude. Direction is not necessary. Average speed is defined as the ratio of path length. Path length means distance traveled by an object to the time interval required for that path length. Average speed is total distance upon total time. Average velocity is total displacement upon total time. आपण मगाशी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक पाहिला. डिस्टन्स म्हणजेच पाथ लेंथ. Here, average speed is a total path length upon time interval. As a path length or distance is a scalar quantity, average speed is also scalar quantity. That means average speed possesses only magnitude. It does not have a direction. Its SI unit is meter per second because path length is measured in meter and time interval in second. Therefore, SI unit is meter per second and dimensions are same as that of velocity L1 m0 t raised to minus 1. L1 because there is a meter which is a unit of length. So length is there, therefore L raised to 1. There is no mass involved in this formula of average speed, therefore m raised to 0 and t raised to minus 1 because there is a time in denominator in this equation of average speed. So this is average speed. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडमधला आता फरक आपण समजावून घेऊ. ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीमधला फरक एक उदाहरण आपण बघू. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडमध्ये काय फरक असतो. सपोज द पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. इनिशियल पोझिशन इज ओ. देन particle goes to the new position B, that is 3 meter. So initial position is O, which is 0, final position is A, which is 3 meter, and displacement from O to A is towards right. Then particle goes from A to B, again displacement towards right, म्हणजे दोन्ही डिस्प्लेसमेंट हे राईटला झालेले आहेत. तर आता टोटल जी जर्नी झाली ए पासून बी पर्यंत, तर डिस्प्लेसमेंट किती आणि डिस्टन्स किती आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती आणि ॲव्हरेज स्पीड किती याच्यातला फरक तुमच्या इथं लक्षात येईल. तर ओ ए हे डिस्प्लेसमेंट झालं बघा इथून 0 पासून 3 पर्यंत म्हणजे 3 मीटर, आणि ए बी 3 to 5 म्हणजे 2 मीटर, 3 + 2 5 मीटर, दोन्ही सरळ एकाच दिशेला असल्यामुळं सरळ सरळ या ठिकाणी बेरीज झाली आणि डिस्प्लेसमेंट 5 मीटर आलेलं आहे. त्यानंतर टाईम किती लागला समजा या ठिकाणी ओ पासून ए पर्यंत जाण्यासाठी 3 सेकंद लागले आणि ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 2 सेकंद लागले, तर टोटल टाईम लागला 3 + 2 म्हणजे 5 सेकंड. स्केलर आहे, याच्यामध्ये काय डायरेक्शनचा प्रश्न नसतो, टाईम हा नेहमीच सरळ सरळ त्याची बेरीज करायची असते. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. टोटल डिस्प्लेसमेंट इज 5, total time is 5, 5/5 is 1 meter per second along positive x-axis, magnitude is 1 meter per second, direction is along positive x-axis, velocity is a vector, therefore it is necessary to give its direction, that is velocity. Now what is average speed, total path length divided by total time. टाईम तर सेमच आहे सगळीकडे कारण ते स्केलर आहे. तर टोटल पाथ लेंथ किती झालं, ए पासून बी पर्यंत 3 आणि ओ पासून ए पर्यंत 3 आणि ए पासून बी पर्यंत 2, टोटल झालं 5, 5/5 1 meter per second. Here direction is not necessary because speed is a scalar. So in this case magnitude of velocity and magnitude of speed is the same. या ठिकाणी velocity आणि स्पीडची मॅग्निट्यूड सेम आहे, परंतु प्रत्येक वेळी असं होत नाही. काही वेळेस velocityचे मॅग्निट्यूड आणि स्पीडच्या मॅग्निट्यूडमध्ये फरक असू शकतो. त्यासाठी आपण एक उदाहरण बघू. Same path length, same path, particle goes from O to A. O is initial position, A is final position.
displacement from O to A represented by this red arrow. Then particle goes from A to B towards left. That displacement is AB. आता बघा या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलॉसिटीमध्ये ॲव्हरेज स्पीडमध्ये फरक पडतो. या ठिकाणी पार्टिकल ओपासून एपर्यंत गेला, दॅट इज फर्स्ट जर्नी. देन पार्टिकल गोज फ्रॉम ए टू बी, दॅट इज सेकंड जर्नी. सो व्हॉट विल बी टोटल डिस्प्लेसमेंट इन दॅट टोटल जर्नी अँड टोटल डिस्टन्स, ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड आपण बघूयात. आता डिस्प्लेसमेंट ओपासून एपर्यंत किती झालं तर 3, एपासून बीपर्यंत किती झालं तर -2. बघा इथं 3 पासून 1 पर्यंत गेला, म्हणजे 1 - 3 किती -2, म्हणजे -2. म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट ओपासून बीपर्यंत किती झालं. ओपासून बीपर्यंत गेला तो ए या मार्गाने गेला, बरोबर आहे. परंतु ओ ही इनिशियल पोझिशन, बी ही फायनल पोझिशन. तर टोटल फायनल पोझिशन किती 1, इनिशियल पोझिशन किती 0. 1 - 0 किती तर 1. डायरेक्शन कुठे आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, कारण हा बी पार्टिकल ओच्या राईटला आहे, म्हणजे टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हे झालं डिस्प्लेसमेंट. आता टाईम किती लागला तर समजा ओपासून एपर्यंत जायला 3 सेकंद आणि ओपासून एपर्यंत जायला 3 सेकंद, एपासून बीपर्यंत जायला 2 सेकंद. आता पार्टिकल पुढं गेला मागं गेला तरी टाईम काय मायनस नसतो. 3 + 2 5 सेकंड. मग आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती तर बघा डिस्प्लेसमेंट झालं 1, टाईम 5, 1/5 इज 0.2 मीटर पर सेकंड. डायरेक्शन अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, कारण पार्टिकल ओपासून बीपर्यंत गेला तेव्हा राईटला गेला आहे म्हणून अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ॲव्हरेज स्पीड काय, टोटल पाथ लेंथ. आता पाथ लेंथ किती झालं तर ओपासून एपर्यंत गेला 3 मीटर, एपासून बीपर्यंत गेला 2 मीटर. 3 + 2 5 झालं. टाईम किती लागला 5/5 1 मीटर पर सेकंड. दॅट इज ॲव्हरेज स्पीड. बघा आता या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0.2 आहे आणि ॲव्हरेज स्पीड 1 मीटर पर सेकंड आहे. जर्नी तीच आहे O to A, A to B. तर अशा पद्धतीने ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडमध्ये फरक असतो. दिस वॉज अबाउट ॲव्हरेज स्पीड अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी. नाव वी विल सी द कन्सेप्ट ऑफ इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. यानंतर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय ती कन्सेप्ट आपण समजावून घेऊ. तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघू. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इट इज डिफाइंड ॲज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर ए स्मॉल टाईम इंटरवल डेल्टा टी अराउंड टी when the value of time interval delta t goes to 0. आता ही डेफिनेशन त्याचं मिनिंग समजावून घेण्याच्या आधी आपण एक उदाहरण बघू. आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीबद्दल शिकलो आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. समजा तुम्ही पुण्यावरून मुंबईला जाता कारने, डिस्प्लेसमेंट झालं 150 किलोमीटर आणि जायला वेळ लागला 2 तास. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी तुम्ही कशी काढणार, त्याची मॅग्निट्यूड कशी काढणार तर टोटल डिस्प्लेसमेंट पुणे टू मुंबई, दॅट डिस्प्लेसमेंट इज सपोज 150 किलोमीटर डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम पुणे टू मुंबई इज 2 hours सपोज. सो 150 डिवायडेड बाय 2, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज 75 किलोमीटर पर आवर. ही ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड झाली 75 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्ही पुण्यावरून मुंबईला 75 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने गेलात, म्हणजे ही मॅग्निट्यूड झाली व्हेलॉसिटीची. परंतु जेव्हा तुम्ही कारने पुण्यावरून मुंबईला जाता तेव्हा कॉन्स्टंटली तुम्ही 75च्या स्पीडने जात नाही. आपला स्पीड हा कमी जास्त होत असतो, व्हेलॉसिटी कमी जास्त होत असते, मॅग्निट्यूड कमी जास्त होते. कधी कधी ट्रॅफिक असेल तर आपण कारचा स्पीड खूप कमी, म्हणजे अगदी 20 किलोमीटर पर आवरसुद्धा करतो. आणि काही ठिकाणी कारचा स्पीड हा 100 किलोमीटर पर आवरपेक्षा जास्तही जातो. आणि जसे वळण असेल तशी डायरेक्शनही बदलत असते, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, पुण्यावरून मुंबईला जाताना वेगवेगळ्या जागेवरची वेगवेगळ्या वेळेला असलेली ती व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड, दॅट इज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी.
म्हणजे पुण्यावरून मुंबईला जाताना एखादं ठिकाण मध्ये असेल तर त्या जागेवर तुमच्या कारची व्हेलॉसिटी काय आहे ती त्या जागेवरची व्हेलॉसिटी म्हणजे तिथली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी प्रत्येक जागेवरती वेळोवेळी बदलत असते. अजून एक आपण उदाहरण, आता फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहायचं, व्ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इक्वल टू लिमिट टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. याचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो. आधी आपण एक उदाहरण समजावून घेऊ. समजा एक ऑब्जेक्ट एक्स ॲक्सिसच्या दिशेला मोशनमध्ये आहे. हे इथं सेंटरला ओरिजिन आहे. राईटला गेलं तर पॉझिटिव्ह आणि लेफ्टला गेलं तर निगेटिव्ह. याच्या आधीच्या उदाहरणाप्रमाणे सपोज पार्टिकल स्टार्ट द मोशन फ्रॉम दिस ओरिजिन. इनिशियली the particle is at rest, therefore initial speed, initial velocity is 0. When particle start moving, its velocity gradually increases. ज्या पद्धतीने आपण मोटरसायकल स्टार्ट करतो आणि हळूहळू स्पीड वाढवतो. इथं 2 मीटर पर सेकंड, हिअर velocity is 4 मीटर पर सेकंड, 7, then 5, then 3 and finally the particle stops here. शेवटी इथं पार्टिकल स्टॉप झाला आणि पुन्हा स्पीड 0 झाला, व्हेलॉसिटी 0 झाली. म्हणजे एक पार्टिकल इथून स्टार्ट झाला आणि इथपर्यंत पोहोचला. त्यांनी 6 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. 6 मीटर जाताना सुरुवातीला स्पीड 0 होता, नंतर हळूहळू स्पीड वाढला 2, 4, नंतर 7, नंतर परत कमी झाला 5, 3, 0 अशा पद्धतीने. आता 2चा 4 झाला म्हणजे 2.1, 2.3, 2.4, 3, 3.1, 3.2 अशा पद्धतीने तो हळूहळू स्पीड वाढत गेलेला आहे. तर आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी तुम्ही कशी काढणार, तर तुम्ही हे टोटल डिस्प्लेसमेंट किती झालं 6 मीटर, त्याला टाईम किती लागला त्याने डिवाईड करणार तेव्हा तुम्हाला मिळणार ॲव्हरेज व्हेलॉसिटी. पण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर इथं असताना बघा या ठिकाणी असताना व्हेलॉसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड, ती त्या जागेवरची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इथं आल्यानंतर व्हेलॉसिटी किती आहे 4 मीटर पर सेकंड, ती त्या जागेवरची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इथं आल्यानंतर किती 7. आता समजा हे 2 आणि 3 याच्यामध्ये एखादा पॉईंट असेल तर तिथं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कदाचित 6 मीटर पर सेकंड असेल, 6.1 असेल, 6.2 असेल. म्हणजे जागोजागी आणि वेळोवेळी ती व्हेलॉसिटी बदलते. ती प्रत्येक जागेवरची प्रत्येक वेगवेगळ्या वेळेला असणारी ती वेगवेगळी व्हेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढताना तुम्ही काय करणार, तर हे टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे फॉर्म्युला कसा असेल, टोटल डिस्प्लेसमेंट ते तुम्ही दाखवणार डेल्टा एक्सने आणि त्याला लागलेला टाईम डेल्टा टी म्हणजे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी तुम्हाला मिळणार ॲव्हरेज व्हेलॉसिटी. त्यामध्ये हे लिमिट नसणार. पण जेव्हा तुम्ही लिमिट डेल्टा टी किंवा टी टेन्स टू 0 हे टाकता तेव्हा ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी होते. म्हणजे आपण काय करतो की डेल्टा टी इतका टाईम कमी घेतो की तो जवळजवळ 0 आहे. म्हणजे उदाहरणार्थ की पार्टिकल समजा या ठिकाणी आहे 2 मीटरवरती आहे इथं आणि तिथून पुढं तो डेल्टा एक्स म्हणजे निग्लिजिबली स्मॉल डिस्प्लेसमेंट कव्हर करतो. निग्लिजिबली स्मॉल, नियरली 0, नॉट 0. म्हणजे इतका कमी वेळ देतो आपण की त्या कमी वेळेमध्ये तो पार्टिकल खूप छोटंसं डिस्टन्स कव्हर करतो आणि तो वेळ आपण खूप कमी देतो, जवळजवळ 0 देतो. 0 नाही देत, जवळजवळ 0. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे लिमिट टी टेन्स टू 0. म्हणजे तुम्ही समजा तो पार्टिकल 2 मीटर या ठिकाणी असताना तिथून तो पुढं जाणार आहे तर तुम्ही त्याला इतका कमी वेळ देता की तो जवळजवळ 0 आहे. त्यामुळे त्या इतक्या कमी वेळेमध्ये पुढं डिस्टन्ससुद्धा फार कमी कव्हर होतं आणि त्यामुळं त्या इतक्या कमी डिस्टन्समध्ये व्हेलॉसिटी विशेष काही बदलत नाही. तेव्हा त्या जागेवरची व्हेलॉसिटी आपल्याला मिळते. म्हणून ती झाली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी त्या जागेवरची. आता समजा तुम्हाला ह्या 3 मीटर या जागेवरती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची असेल तर तिथं निग्लिजिबली स्मॉल टाईममध्ये म्हणजे खूप जवळजवळ 0 इतक्या टाईममध्ये पुढं पार्टिकल किती डिस्टन्स जातो ते बघा. ते डिस्प्लेसमेंट त्याला त्या व्हेरी स्मॉल टाईमने डिवाईड करा, तुम्हाला त्या जागेवरची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मिळेल. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये आपण लिमिट टी टेन्स टू 0 घेतलेलं आहे. म्हणजे खूप स्मॉल डिस्प्लेसमेंट मिळतं, इतकं कमी की जवळजवळ पार्टिकल त्याच जागेवर असतो म्हणजे त्या जागेवरची व्हेलॉसिटी मिळते. म्हणजे हे लिमिट टाकल्यामुळं आपल्याला
वेगवेगळ्या जागेवरची त्या जागेवरची व्हेलॉसिटी मिळते, त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि हे जर तुम्ही लिमिट लिहिलं नाही तर मग मात्र हे टोटल डिस्प्लेसमेंट तुम्ही घेता, ते फायनाईट असतं, ते लार्ज डिस्प्लेसमेंट असतं आणि त्याला टोटल टाईमने डिवाईड करता तेव्हा ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते. तर मला हे लिमिट लिहायचं नसेल तर डेल्टाच्या जागी dx/dt घ्या. dt याचा अर्थच असा होतो दॅट टाईम इज व्हेरी व्हेरी स्मॉल, निग्लिजिबली स्मॉल. तर हे झालं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि म्हणून डेफिनेशनमध्ये असं म्हटलं आहे, इट इज डिफाईन्ड ॲज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची असेल तर तुम्ही टोटल डिस्प्लेसमेंट घेणार आणि त्याला टोटल टाईमने डिवाईड करणार. जेव्हा तुम्ही त्याची लिमिटिंग व्हॅल्यू काढता, म्हणजे लिमिट टाकता त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही खूप स्मॉल डिस्प्लेसमेंटवरती काढता, तेव्हा ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मिळते. म्हणून डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे, इट इज डिफाईन्ड ॲज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर अ स्मॉल टाईम इंटरवल डेल्टा टी. म्हणजे टाईम इंटरवल डेल्टा टी आपण इतका कमी घेतो आहे की पार्टिकल जवळजवळ त्याच जागेवर असतो, त्या जागेवर असत नाही, जवळजवळ त्या जागेवर असतो, फार स्मॉल डिस्प्लेसमेंट कव्हर करतो. अराउंड टी वेन द व्हॅल्यू ऑफ टाईम इंटरवल डेल्टा टी गोज टू झिरो, म्हणजे जवळजवळ झिरो असा त्याचा अर्थ आहे. सो दिस इज अबाउट इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीमध्ये तुम्हाला डायरेक्शन पण सांगावी लागेल. की समजा पुण्यावरून मुंबईला जाताना लोणावळा या ठिकाणी तुमच्या कारची व्हेलॉसिटी किती आहे, 50 आहे, 60 आहे, आणि डायरेक्शन कोणती आहे ते सांगावं लागेल. इन्स्टंटेनियस स्पीडमध्ये फक्त डायरेक्शन सांगायची गरज नाही, एवढाच फरक आहे. म्हणजे डेफिनेशन काय होईल, इन्स्टंटेनियस स्पीड इज डिफाईन्ड ॲज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर अ स्मॉल टाईम इंटरवल डेल्टा टी अराउंड टी वेन द टाईम इंटरवल गोज टू झिरो. म्हणजे हीच डेफिनेशन आहे. फक्त व्हेलॉसिटीच्या ठिकाणी स्पीड हा शब्द घेतला आहे, परंतु स्पीड ही स्केलर क्वांटिटी असल्यामुळे त्यामध्ये हा व्हेक्टर येणार नाही आणि म्हणून फॉर्म्युला असा होईल. म्हणजे आधीचा जो फॉर्म्युला आहे तोच आहे, फक्त व्हेक्टर नाही, डायरेक्शन नाही. इन सच अ लिमिट the path length will be equal to magnitude of displacement, and so the instantaneous speed will always be equal to the magnitude of instantaneous velocity of the object. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्हाला उदाहरण तेच सांगतो की पुण्यावरून मुंबईला जाताना लोणावळा या ठिकाणी एका विशिष्ट वेळेला कारची व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सांगताना तुम्ही म्हणणार, समजा 50चा स्पीड आहे, तुम्ही काय म्हणणार की 50च्या स्पीडने वेस्टला चाललो आहे, म्हणजे डायरेक्शन सांगणार. आणि स्पीड पण तेवढाच असतो 50, फक्त डायरेक्शन सांगणार नाही. आपण यापूर्वी पाहिलं की ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीमध्ये फरक असू शकतो मॅग्निट्यूडमध्ये, परंतु इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीडमध्ये फरक नसतो, दोन्हीच्या मॅग्निट्यूड सेम असतात, असा याचा अर्थ होतो. सो दिस वॉज अबाउट इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. अँड फायनली वी विल कन्सिडर वन एक्झाम्पल. सी हिअर, for uniform rectilinear motion for an object moving with constant velocity along a straight line. म्हणजे बघा, आता एक पार्टिकल चालला आहे, इकडून कुठून तरी तो येतो आहे, या ठिकाणी असताना त्याचा स्पीड 2 मीटर पर सेकंड आहे, इथं गेल्यानंतर 2 मीटर पर सेकंड, पुढं आल्यानंतर 2 मीटर पर सेकंड. म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन पण कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. याला म्हणायचं युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी सरळ रेषेमध्ये चालली असेल तर याच्यामध्ये काय होतं, द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज आर इक्वल. म्हणजे इथून इथपर्यंत 6 मीटर गेल्यानंतर टोटल डिस्प्लेसमेंट काढा, टोटल टाईम काढा, ॲव्हरेज व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड येणार. आणि प्रत्येक जागेवरची वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही काढा, इथं काढा 3 मीटरला, 4 मीटरला काढा, दोघांच्या मध्ये काढा, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीसुद्धा 2 मीटर पर सेकंड येणार. म्हणजे जर एक युनिफॉर्म स्पीडमध्ये युनिफॉर्म मोशन असेल, एकसारख्या गतीनं चालली असेल वस्तू आणि एकाच दिशेला चालली असेल, तर इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड्स त्यांच्या सेम असतात. दुसरा पॉईंट, ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस स्पीड्स आर द सेम अँड आर इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मॅग्निट्यूड्स सेम आहेत त्यांच्या, 2 मीटर पर सेकंड, ॲव्हरेज काढली तरी तेवढंच आणि इन्स्टंटेनियस काढलं तरी सुद्धा
समजा युनिफॉर्म मोशन नसेल, सुरुवातीला व्हेलॉसिटी 0, देन 2 मीटर पर सेकंड, 4, 7, 5, 3 अँड फायनली 0. म्हणजे सुरुवातीला बॉडी रेस्टमध्ये होती, हळूहळू स्पीड वाढत गेला, मॅक्झिमम 7पर्यंत गेला, परत स्पीड कमी कमी होत गेला आणि शेवटी ती वस्तू थांबली. ही झाली नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामध्ये काय होतं, फॉर नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज आर डिफरंट. म्हणजे पहा, इथून पार्टिकल स्टार्ट झाला, 6 मीटरला पोहोचला, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढणार, तर टोटल डिस्प्लेसमेंट 6 डिवायडेड बाय टोटल टाईम, ती व्हॅल्यू वेगळी असेल. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे जागोजागी पहा, इथं वेगळी आहे 2 मीटर, इथं 4 मीटर, म्हणजे सारख्या नाही. तुम्ही पुण्यावरून मुंबईला गेलात तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी समजा तुम्ही 150 किलोमीटर 2 तासात कव्हर केलं, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी 75 किलोमीटर पर आवर आली. पण तुम्ही जाताना हा स्पीड कॉन्स्टंट नसतो, तो बदलत जातो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनमध्ये ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज ह्या वेगवेगळ्या असतात. ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस स्पीड्स आर डिफरंट. व्हेलॉसिटी पण वेगळे आणि स्पीडसुद्धा वेगवेगळे असतात. व्हेलॉसिटीमध्ये फक्त डायरेक्शन सांगायची असते, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही सांगायचे असतात. स्पीडमध्ये फक्त मॅग्निट्यूड सांगायची असते. आणि तिसरा पॉईंट काय आहे, ॲव्हरेज स्पीड विल बी डिफरंट फ्रॉम द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे समजा या जागी आहे ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण मगाशी पाहिले की ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडमध्ये फरक असू शकतो. तर हे झालं नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशनसाठी. आणि आता शेवटचा पॉईंट या चॅप्टरमध्ये, या आजच्या व्हिडिओमध्ये, या चॅप्टरमध्ये नव्हे कारण याच्यानंतर अजून बरेचसे व्हिडिओ आहेत. तर आजचा शेवटचा पॉईंट आहे ॲक्सलरेशन म्हणजे काय. ॲक्सलरेशन इज डिफाईन्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time is called as acceleration. Very simple, very easy. Formula for acceleration will be vector v2 minus vector v1 upon t2 minus t1. Rate of change of velocity means change in velocity upon time. Change in velocity means final velocity minus initial velocity upon time. We will consider one example that will make your idea clear. Consider the motion along x-axis. यापूर्वी आपण पाहिलं त्या पद्धतीने. Suppose the car initially at point O, origin, initial velocity is 0. Then the car start moving towards right. Speed gradually increases. Here speed is 2 meter per second. Then 6 meter per second, 6 meter per second, 6 meter per second, 2 meter per second, and finally car stops and velocity becomes 0. म्हणजे काय झालं, इथून कार स्टार्ट झाली, ॲट रेस्ट होती. रेस्ट म्हटल्यानंतर कधीही व्हेलॉसिटी 0 असते. नंतर कार सुरू झाली, हळूहळू स्पीड वाढला, 2 झाला, परत हळूहळू स्पीड वाढवत गेलो आपण, नंतर इथं स्पीड 6 मीटर पर सेकंड झाला. त्यानंतर पुढं अगदी इथपर्यंत 4पर्यंत कार कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने गेली. आणि त्यानंतर थांबायचं होतं म्हणून व्हेलॉसिटी कमी कमी होत गेली आणि इथं 2 मीटर पर सेकंड आणि शेवटी थांबली. आपण काय करतो की समजा आपल्याला कुठं रोडवर जायचं असेल, सुरुवातीला कार थांबलेली असते, आपण हळूहळू स्पीड वाढवतो, नंतर मग आपण कॉन्स्टंट स्पीड ठेवतो आणि थांबायच्या वेळी आपण हळूहळू स्पीड कमी करतो. तसंच या ठिकाणी झालेलं आहे. तर ॲक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे लक्षात घ्या की ॲक्सलरेशन कधी होतं, जेव्हा तुम्ही व्हेलॉसिटी बदलता तेव्हाच ॲक्सलरेशन होतं. कारण यामध्ये म्हटलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. सो चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज इम्पॉर्टंट. इफ देर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी देअर विल बी नो ॲक्सलरेशन. आता उदाहरणार्थ इथं पहा, 2 मीटरपासून 4 मीटरपर्यंत velocity is 6 meter per second. So velocity is not changing. Therefore, there is no acceleration from 2 meter to 4 meter. Velocity is changing from this 0 to 2. So there will be acceleration when the car moves from the 0 to 2 meter. Similarly,
velocity changes from this 4 meter to 6 meter, so there will be acceleration when the car goes from this 4 meter to 6 meter. So how to calculate that acceleration? आता पहा हे ॲक्सेलरेशन कसं काढायचं. आता पहा समजा टाईम, इथं आपण वर व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड्स दाखवल्या, खाली आपण टाईम दाखवू. सुरुवातीला इथं कार जेव्हा स्टार्ट झाली त्यावेळेस टाईम 0, तेव्हा आपण समजा टाईम मोजायला सुरुवात केली. इनिशियल टाईम वॉज 0. जेव्हा पार्टिकल 1 मीटर जातो तेव्हा 6 सेकंद होतात. पार्टिकल 2 मीटरला गेल्यानंतर 10 सेकंद, 3 मीटरला गेल्यानंतर 12 सेकंद. टाईम तर कधी थांबत नाही, टाईम कधी कॉन्स्टंट नसतो, तो बदलत जातो. इथं 12 सेकंड, त्यानंतर 14 सेकंड. 4 मीटरला गेल्यानंतर कार 5 मीटर गेल्यानंतर टाईम 18 सेकंड आणि शेवटी कार थांबली तेव्हा 24 सेकंड झालं. आता बघा ॲक्सेलरेशन कसं काढायचं, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर समजा जेव्हा 0 to 1 मीटर म्हणजे 1 मीटर गेली कार 6 सेकंदात, तेव्हा ॲक्सेलरेशन किती झालं? V2 minus V1. Final velocity 2 minus initial velocity 0. So 2 minus 0 upon time 6 minus 0. 6 minus 0, that is 1/3 meter per second square. Meter per second square is unit of acceleration along positive x axis. कारण कार इकडं चाललेली आहे, राईटला चाललेली आहे, म्हणून डायरेक्शन, कारण ॲक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे. इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. 1/3 meter per second square is magnitude of acceleration. That is first acceleration A1, म्हणजे 0 to 1 मीटर एवढ्या डिस्टन्समध्ये, एवढ्या डिस्प्लेसमेंटमध्ये झालेलं ते ॲक्सेलरेशन आहे. अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. आता त्यानंतर E2 काढू आपण. कार समजा ह्या 1 मीटरपासून 2 मीटरपर्यंत गेली तेव्हा त्या इंटरवलमध्ये काय ॲक्सेलरेशन असेल? फॉर्म्युला इज फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता 2 मीटर ही फायनल व्हेलॉसिटी ह्या इंटरवलमध्ये, 1 मीटर ही इनिशियल व्हेलॉसिटी. देअरफॉर 6 minus 2, सी हिअर 6 minus 2. टाईम 10 minus 6, 10 minus 6, 6 minus 2 is 4, 10 minus 6 is 4, 4 upon 4 is 1 meter per second square. Here acceleration is 1 meter per second square. Direction along positive x axis. That means acceleration is not constant. In first interval, in first 6 seconds, acceleration was 1/3 meter per second square. Then from this 6 seconds to 10 seconds, acceleration is 1 meter per second square. त्यानंतर तिसरं ॲक्सेलरेशन आपण काढू. समजा इथून 2 मीटर टू 3 मीटर, तर ते ॲक्सेलरेशन आपण काढलं तर 2 मीटर टू 3 मीटर फॉर्म्युला तोच आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. 6 minus 6, 6 minus 6 डिवायडेड बाय टाईम 12 minus 10. आता 6 minus 6 0 होणार, 0 डिवायडेड बाय एनिथिंग इज 0. सो ॲक्सेलरेशन इज 0. ॲक्सेलरेशन जेव्हा 0 असतं तेव्हा डायरेक्शनचा प्रश्न नाही. ॲक्सेलरेशन 0 मीन्स मोशन युनिफॉर्म. आता त्यानंतर 12 to 14 सेकंड म्हणजे 3 मीटरपासून 4 मीटरपर्यंत पार्टिकल गेल्यानंतर तिथं ॲक्सेलरेशन काय असेल ते आपण काढू. फॉर्म्युला तोच आहे, V2 minus V1 upon T2 minus T1. आता 3 to 4 या रेंजमध्ये फायनल व्हेलॉसिटी V2 6, V1 6. देअरफॉर 6 minus 6 upon 14 minus 12. देअरफॉर 0 upon 2 equal to 0. Acceleration is 0. That means velocity remains constant. Velocity is uniform for this range 3 meter to 4 meter. त्यानंतर पुढची रेंज आहे 4 मीटर टू 5 मीटर. ॲक्सेलरेशन काय असेल? फायनल व्हेलॉसिटी 2 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी 6, 2 minus 6. फायनल टाईम 18 minus 14, 2 minus 6 minus 4, 18 minus 14 4, minus 4 upon 4 means minus 1 meter per second square अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. बघा आता या ठिकाणी डायरेक्शन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस का घेतलं? कार तर राईटला चाललेली आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला, पण ॲक्सेलरेशन निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला का घेतलं? याचं कारण असं आहे, बघा इथं या ठिकाणी A2 हे ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं, पॉझिटिव्ह होतं. जेव्हा पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असतं तेव्हा ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही सेम असते. म्हणजे कार राईटला चालली असेल तर ॲक्सेलरेशनसुद्धा राईटलाच अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पण जेव्हा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन येतं, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन याचा अर्थ स्पीड कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यावेळी
ॲक्सलरेशनची डायरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या अपोजिट घ्यायची असते. म्हणजे कार जर राईटला चालली असेल तर ॲक्सलरेशन लेफ्टला घ्यायचं असतं. त्यामुळे या ठिकाणी कार राईटला चाललेली आहे, परंतु स्पीड कमी होतो. ॲक्सलरेशन निगेटिव्ह आहे. जेव्हा स्पीड कमी होतो तेव्हा ॲक्सलरेशन निगेटिव्ह असतं. जेव्हा स्पीड वाढतं तेव्हा ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह असतं. जेव्हा स्पीड कमी होतो ॲक्सलरेशन निगेटिव्ह, त्यावेळी ॲक्सलरेशनची डायरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या अपोजिट असते. व्हेलॉसिटी राईटला आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, देअरफॉर ॲक्सलरेशन इज अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि शेवटची रेंज आहे आता 5 मीटर टू 6 मीटर. तर यामध्ये पहा तुम्ही, जेव्हा आपण 5 मीटर टू 6 मीटर काढतो, फायनल व्हेलॉसिटी 0, इनिशियल व्हेलॉसिटी 2, 0 - 2 अपॉन 24 - 18, 0 - 2 म्हणजे -2, 24 अपॉन 18 म्हणजे 6, -2 अपॉन 6 मीन्स -1/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हिअर ऑल्सो द ॲक्सलरेशन इज निगेटिव्ह. जेव्हा ॲक्सलरेशन निगेटिव्ह असतं तेव्हा त्या ॲक्सलरेशनला म्हणतात रिटार्डेशन. लक्षात ठेवा, निगेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणजे रिटार्डेशन, किंवा त्यालाच दुसरं म्हणतात डिसलरेशन. डिसलरेशन किंवा रिटार्डेशन. जेव्हा स्पीड वाढत असतो, बघा या ठिकाणी सुरुवातीला या दोन A1 A2 पॉझिटिव्ह आहे, कारण स्पीड वाढत चाललेलं आहे, ते पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. पण जेव्हा स्पीड कमी होतो तेव्हा त्याला म्हणतात रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सलरेशन. त्यावेळेस ॲक्सलरेशनची डायरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या अपोजिट असते. ह्या फार महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेल्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.